रोज त्याच आमट्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आमटी हा तर आपल्या जेवणातला अविभाज्य भाग आहे. मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोडका घालून चिंगू आमटी. मस्त चविष्ट. आणि ही चिंगू आमटी आणि गरम गरम भात, आ हा हा हा, स्वर्ग सुख. नक्की करून बघा. चला, साहित्य काय काय लागतं ते दाखवते. चला तर बघूया या चिंगू आमटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. ही मी घेतलेली आहे 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. हा दोडका आहे बारीक चिरलेला. त्यानंतर मीठ आहे. फोडणीचं सगळं साहित्य आहे. मोहरी, जिरे, हिंग, हळद. त्यानंतर लागणार आहे आपल्याला गोडा मसाला, लाल तिखट, कढीपत्ता, खोबरं, थोडंसं तेल, कोथिंबीर, गूळ आणि हे चिंचेचा कोळ. आता पुढची प्रोसिजर सांगते, लक्ष द्या. हे आता ही जी डाळ आहे आपण कुकरमध्ये शिजलेली, अगदी व्यवस्थित शिजली आहे. ती आपण जरा घोटून घेणार आहोत डावानेच. आणि आता आपण फोडणी करणार आहोत. जेव्हा आपण स्टीलच्या कढईत फोडणी करतो तेव्हा लक्षात ठेवायचं, कढई तापायच्या आधीच आपण तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी, मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि जिरे. आता यामध्ये आपण घालणार आहोत हळद आणि ह्यानंतर आपण हिंग घालायचं आहे. हिंग घातला की लगेच पुढचा आपण दोडका घालणार आहोत. यात गॅस थोडा वेळ मी बंद केलाय, का तर फोडणी करपू नये म्हणून मी गॅस बंद केलाय. आता मी पुन्हा गॅस चालू केलाय. हा दोडका जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. नुसता परतला तरी दोडका छान शिजतो. गॅसवर एका बाजूला मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलंय, जे आपल्याला आमटीत वापरायचंय. गरम पाणी का वापरायचं, तर पदार्थाची चव छान राहते गरम पाणी घातलं की, आणि ती आमटी छान मिळून येते. गार पाणी घातलं की आपण हे जे परतलेले पदार्थ असतात त्याचे टेम्परेचर पुन्हा कमी होतं आणि पदार्थाची चव पण बदलते आणि पदार्थ तयार व्हायला वेळ लागतो. हे बघा, आता तुम्ही बघा हा दोडका अगदी व्यवस्थित शिजलाय, परतलाय. आता हे जे वरण आहे मी व्यवस्थित घोटून घेतलेलं, हे आता मी त्यात घालणार आहे. पुन्हा एकदा पाणी घालण्यापूर्वी छान घोटून घ्यायचंय. आता हे गरम केलेलं पाणी मी ह्यात घालणार आहे. पाणी किती घालायचे ते साधारणपणे 3 वाट्या पाणी मी गरम करत ठेवलं होतं. ते सगळं 3 वाट्या पाणी मी ह्यामध्ये घालणार आहे. आता गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता मी यामध्ये बाकीचे सगळे पदार्थ घालणार आहे. सगळ्यात आधी घालणार आहे 1 चमचा मीठ. मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 छोटा चमचा लाल तिखट, 2 छोटे चमचे गोडा मसाला, तुमच्या घरात जो असेल तो वापरलात तरी चालेल.
ह्यानंतर घालणार आहोत आपण हा 2 चमचे चिंचेचा कोळ, थोडासा गुळ, गुळ थोडाच घालायचा आहे कारण ही आमटी थोडीशी आंबटच चांगली लागते. ही जी आमटी आहे की नाही, ह्या आमटीचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे त्यामध्ये ह्या दोडक्याच्या आमटीचा उल्लेख आहे. नक्की करून बघा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या साठी जो नैवेद्य केला जातो त्या नैवेद्यामध्ये ही आमटी नक्की केली जाते. आता ही जी आमटी आहे छान उकळून द्यायची आहे. ह्यात आपण घालणार आहोत खोबरं. तुम्हाला सुकं खोबरं घालायचं असेल तर तेही घालू शकता, ओला नारळ घालायचा असेल तेही घालू शकता, तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते घाला. आणि ही आहे कोथिंबीर. सगळे इन्ग्रेडियंट्स घातलेले बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ह्याला चिंगू आमटी का म्हणलं मी. तर यामध्ये आपण चिंच आणि गूळ आंबटपणासाठी घातलंय. एक जरा काहीतरी फनी नाव असलं की मुलं सुद्धा छान आवडीने खातात बरं का पदार्थ. तर नक्की करून बघा. ही चिंगू आमटी किंवा ह्याला दोडक्याची आमटी असं सुद्धा म्हणतात. छान उकळून द्यायची आणि मग सर्व करायची. हे पहा, आता ही आमटी छान उकळली, खळखळ उकळून द्यायची आमटी आणि मग ही सर्व करायची. ह्या आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. हे पहा, ही आमटी तयार आहे. आता मी ही गॅस बंद करते, तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते. इतका सुंदर मस्त वास आलाय ना याचा. हे पहा, आता ही आपली चिंगू आमटी तयार आहे. इथे मी भाताची मूठ घेतलेली आहे. ह्याच्यावर आता आपण ही सर्व करूया. गरम गरम भात, ही चिंगू आमटी, आणि त्याच्यावर तुपाची धार. आहा हा हा, मस्त स्वर्गसुख. इतका सुंदर वास आलाय ना, आता तर खरं खाण्याचीच खूप इच्छा होती.